नमस्ते. बुक ब्रोच्या 14व्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताना मला विशेष आनंद अशासाठी होतो आहे की आज पुण्यात इथे बघा पाऊस आहे. मला खात्री आहे महाराष्ट्रात देखील तुम्ही जिथे कुठे आहात तिथे पाऊस पडत असेल. तुम्ही जर सिंगापूर, दुबई, अमेरिका वगैरे ठिकाणी राहणारी मराठी माणसं असाल तर तुम्ही आपल्या मान्सून पावसाला आत्ता नक्की मिस करत असणार. आज खरं तर मी एका वेगळ्या पुस्तकावर बोलणार होतो. ते फार सुंदर आहे, त्यावर आपण नंतर बोलू. पण इतका सुंदर पाऊस आला तर म्हटलं आज पावसांच्या कवितांविषयी बोलावं, पावसाविषयी बोलावं आणि एक छोटा एपिसोड घेऊन यावा. एक पहिलीच छोटी कविता ऐकवतो, मला अतिशय आवडणारी अरुणा ढेरे यांची. त्यांचा हा संग्रह आहे जावे जन्माकडे म्हणून, आणि त्यातली मी एक ऐकवतो आहे. हातातून निसटून गेले ते प्रेय श्रेय की काही, कळलेही अगदी नाही. जे मनापास उरलेले सुख आहे किंवा दुःख, नाहीच मला ठाऊक. मी फक्त ऐकते मग्न या बंजर धरतीवरची जगण्याची झिमझिम नुसती. मला वाटतं खूप मोठा आशय छोट्याशा या कवितेत सामावला आहे. आत्ता हा मागे असा सुंदर पाऊस मला पडताना दिसतोय आणि पुण्यातला पाऊस आहे, मुंबईसारखा जोरदार वगैरे नाही आहे, पण आज पुण्याच्या मनाने जास्तच पडतो आहे. आणि मग मला थेट आठवते पुशी रेगे यांची सावित्री. असाच मंद पाऊस आहे या पुण्याच्या पावसासारखा. आणि मग ती म्हणते, केवळ एका पत्रातील 2 शब्दांनी ती ओथंबलेली असते. तिला पुष्कळ वेळा काही सुचत नाही. कुठून कसे धागे विणले गेले, कुठल्या पाखरांनी स्वराची ओवणी केली. नदीच्या काठावर ती बसली होती. पहिली पावसाची सर अचानक आली तेव्हा ती भिजत चिंब तशीच उभी राहिली. देवळाच्या आवारात त्याच्याबरोबर फिरताना तिनं सहज एक उत्सवातील नाचाची गिरकी घेतली आणि क्षणभर नसलेली वाद्य तालावर घुमू लागली. ओढ्यावर बसून फुलं गाताना ती थोडी कोमेजलेली होती. त्यांनाही तिनं हारात सावरून घेतलं. हे सगळं कुठे झालं? कुणाच्या तरी साठा सांभाळलेल्या प्रश्नांची ही 5 संगतवार उत्तरं. किती सुंदर लिहिलं आहे. आणि त्यात तो जो उल्लेख आहे ना, पहिल्या पावसाची सर अचानक आली तेव्हा ती भिजत चिंब तशीच उभी राहिली. मला वाटतं की तारुण्य म्हणजे अजून वेगळं काय असतं. आणि ही एक मला खूप आवडणारी आठवण सुनीता देशपांडे यांच्या आहे मनोहर तरी या पुस्तकामधली. त्यात अशी ना क्रमाने 3 भांडणं म्हणण्यापेक्षा वादविसंवाद होतात असे प्रसंग आहेत. आणि त्याच्यानंतर मग सुनीताबाई लिहितात, बाहेर सुंदर पाऊस पडत होता. पुणेरी पाऊस म्हणजे अगदी असा आत्ता माझ्या मागे असा. तर सुनीताबाई लिहितात, बाहेर सुंदर पाऊस पडत होता, पुणेरी पाऊस. मला तर तो अनेकदा स्वप्नांच्या दिशेने घेऊन जातो. कानात त्याचा मंद स्वर आणि डोळ्यांपुढे तो स्वप्नांचा प्रदेश घेऊन मी घर लावण्याचं काम काढलं होतं. बाई बाहेर कोच्यावर बसून कसले तरी पुस्तक वाचत होता. बाहेर हा असा वेडा पाऊस. घरात आम्ही दोघेच, पण दूर दूर. समोर पडलेली बाजाची पेटी मी नीट पुसली आणि बॉक्समध्ये घालून ठेवावी म्हणून उचलली. पण अचानक विचार बदलला आणि ती बाहेर भाईच्या पुढ्यात आणून ठेवली. एकेकाळी भाई पेटी वाजवून भावगीत गायनाचे कार्यक्रम करीत असे. सुंदर सुंदर मराठी कवितांना चाली लावून कार्यक्रमात तो त्या म्हणत असे. त्या सुरांचा मला खूप लळा लागला होता. सुरात न्हायलेल्या त्या कवितांची आठवण आज अचानक मला त्या काळात घेऊन गेली. भाईने पुस्तक बाजूला टाकून दिले आणि पेटी वाजवायला सुरुवात केली. अलीकडे वर्षानुवर्षे तो पेटीला हात लावित नाही. गाणे तर कधीच सुटले, पण गळ्यातला सूर त्याला सोडून खूप दूर गेला तरी बोटातून निघणारा पेटीचा सूर अद्याप बराचसा त्याच्या हातात आहे. वाजवता वाजवता तो एकदम थांबला आणि म्हणाला, काय वाजवू? मी म्हटले, काहीही वाजव. गगनी उगवला सायंतारा वाजव. तो दरबारी कानड्याचे सूर पेटीवर आळवायला लागला. ते गाणे वाजवता वाजवता मधूनच एखादी ओळ गाऊही लागला. डोळे बंद करून कविता आठवत तो वाजवत गात होता. मीही डोळे मिटून घेतले. त्याच्यातल्या गाण्याची चाहूल लागताच वडिलांनी प्रेमाने त्याला वाद्य आणून दिले होते. बहुधा आर्थिक ओढाताणीमुळे असेल, पण लहानपणी आपल्या हाती हे असले अपुरे वाद्य आल्याची खंत त्याने अनेकदा व्यक्त केली होती. आज मात्र मला ते कुठेच अपुरे वाटत नव्हते. उलट आता बाहेरच्या पावसाळी ढगांनी ओथंबलेल्या आकाशात शुक्राची चांदणी तोंडभर हसू लागली होती. हाक तुझी मज स्पष्ट ऐकू ये. त्या काळातल्या आठवणींच्या लढीवाळ सुरांवर मन तरंगायला लागलं. उदासीनता विसर जगाची. डोळ्यातही
पावसाळी ढग गोळा झाले. सरे एक सरी भेद पसारा. पापण्यांची मर्यादा ओलांडून आता सरी कोसळणार इतक्यात दाराची बेल वाजली. सूर एकदम थांबले. मी पटकन उठून पेटी घेऊन आत गेले आणि ती बॉक्सात बंद करून ठेवले. बरे झाले. कुणी का असेना, पण या क्षणी कुणीतरी आले हे बरेच झाले. आनंद देखील पचायला वाटतो तितका सोपा नसतो. त्याचा प्रसादही बेताबेतानेच वाट्याला यावा. काय विलक्षण लिहिलं आहे नाही का सुनीताबाईंनी. मला असं वाटतं की सुनीता देशपांडे आणि पु ल देशपांडे हे जोडपं आणि त्यांच्यातला सगळा आधीच्या प्रसंगात येणारा विसंवाद आणि त्यानंतर सुरांनी आणि या पुणेरी पावसांनी त्यांना जे पुन्हा एकदा बांधून ठेवलं आहे त्याचं वर्णन इतकं हृदय त्यांनी केलं आहे की वा रे वा. आणि मग मला सुनीता देशपांडे आणि पु ल देशपांडे हे आठवले की त्यानंतर मग इरावती कर्व्यांची वाटचाल आठवते, वारीला केलेली. इतकी मोठी पंडिता स्त्री पण सगळ्या वारकऱ्यांबरोबर सहजपणे ज्या पद्धतीने ती पंढरीच्या वारीला गेली आणि विठ्ठलाला त्या बॉयफ्रेंड म्हणायच्या त्यांचा अधिकारच होता तो. मला वाटतं त्यांचा जो व्यासंग होता संत साहित्याचा, समाजाचा, या मराठी मातीचा, त्यामुळे त्यांचा तो सखा नक्कीच होता. आणि खरं तर ते त्या मजेत म्हणायच्या. मला वाटतं त्यांचं दुःख त्या विसर्जित करायच्या. आणि वारी म्हटली की पुन्हा पाऊस आलाच, त्यामुळे त्यांच्या वाटचालमधला जो एक पावसाच्या संबंधितला भाग आहे तो मला खूप आवडतो. एका ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे, अभंगाचे शब्द ऐकून त्यांच्या अवीट गोडीत मन इतके रंगून जाई की आवाजातील गोडीचा तेवढा आस्वाद घेऊन बेसूरपणा विसरण्याची प्रवृत्ती होई. रस्ताभर पहाटेचे काही तास वगळून वारा भिणभिण वाहत असायचा. घरून निघताना हौशीने मला सांगितलेच होते की बाई, छत्री घेऊन काही फायदा नाही, वारा इतका बेफाट सुटतो की ती उघडून धरताच येत नाही. मला त्याचं पुरं प्रत्यंतर आलं. मी म्हटलं, बरे झाले छत्री आगगाडीत विसरले. वाऱ्याने हलणारे बायकांचे पदर, झाडांच्या फांद्या शेतात कुठे कुठे पेरलेला निळवा, यांनी त्या अखंड चालणाऱ्या माणसाची गती जास्तच भासे. आणि वरती ढग देखील सारखे वाऱ्यानं भिरभिरत असायचे. मी एका रंगमय, नादमय, वाऱ्याने भरलेल्या गतिमान अवकाशात सारखी पुढे पुढे चालत होते. खाली पाहिले की असंख्य पाय चालताना दिसायचे. वरती पाहिले की असंख्य डोकी टाळ मृदंगाच्या तालात वर खाली होत पुढे जाताना दिसायचे. मला वाटे या जनप्रवाहातील मी एक बिंदू आहे. मी माझ्या पायाने चाललेली नसून भोवतालची चलसृष्टी मला लांब लांब नेते आहे. रात्री निजले तरी मी चालतेच आहे असा भास मला होईल. आणि सकाळी उठल्यावर रात्रीच्याच ठिकाणी मी कशी, त्याचे मला आश्चर्य वाटे. किती देखणं वर्णन केलं आहे. आणि त्यात जो पाऊस येतो, निळवा असा त्यांनी एक छान त्यात शब्द वापरला आहे. आणि मग इरावतीबाईंनी त्या ढगांच्या साक्षीने आपल्या लेखाचा इतका सुंदर शेवट केला आहे. त्या म्हणतात, गावाची शीव आली. मला चुकल्यासारखे वाटत होते. इतके दिवस दिंडीत कधी पुढे कधी मागे, तर कधी झाडाखाली तर कधी ओढ्यावर सर्वांबरोबर असणारा तो जवळ दिसेना. आता म्हणजे तो म्हणजेच बहुतेक विठ्ठल. मी वळून पाहिले तो पाठ फिरवून मागे निघाला होता. मी म्हटले, काळ्या बाबा, तू पण सोडून चाललास का रे? पंढरपुरात नाही का येणार? त्याने हसून मान हलवली. मग चाललास कुठे? काही न बोलता त्याने सभोवतार हात फिरवला आणि झपाट्याने तो चालायला लागला. खालची नांगरलेली शेतं, वर ढगांनी भरलेलं आकाश, खांद्यावर घोंगडी घेतलेली ती गोजिरी सावळी मूर्ती त्यात कधीच दिसेनाशी झाली. मी श्रमल्या पायांनी, भरल्या अंतःकरणाने आणि वाहत्या डोळ्यांनी पंढरपूरच्या पेशीत पाय टाकला. आता हे इतकं सुंदर वर्णन आहे. आणि मला असं वाटतं की तो जो विठ्ठल आहे तो विठ्ठल असेल किंवा तो असेल, त्यांच्या मनातील अजून कुठली प्रतिमा असेल, पण ती सगळी पावसाळी मुळात प्रतिमा आहे. आणि वारी हे वारीचं आणि पावसाचं इतकं अभेद्य असं नातं आहे की मला नाही वाटत हिवाळ्यात आपण कोणी वारी कल्पू शकू, इमॅजिन करू शकू. हा मगाशी इतका पुण्यात पाऊस होता. आता जर तुम्ही इथे मागे बघितलं तर तुम्हाला दिसेल की सगळा गेलाच.
असं वाटतं की आता दिवसभर होणार, रात्रीभर होणार, पण असं मुंबईसारखं इथे काही होत नाही. पुण्याचा पाऊस हा खरंच पुणेरी असतो, पटकन येतो आणि हात राखून पडतो आणि जातो असं मला वाटतं. आणि मला तर वाटतं दिवसेंदिवस पुणे हे अख्खं पर्जन्य छायेच्या कक्षेतच येत चाललं आहे का काय. गमतीचा भाग वेगळा, पण पर्जन्य छायेच्या कक्षेवरनं मला असं वाटतं की जसा जाणीवांचा एक समृद्ध पाऊस असतो, खरा असतो आणि आतला असतो, तसाच एक दुष्काळ देखील असतो. आणि पावसाचा कधीकधी अभाव असतो आणि कधीकधी अतिवर्षा देखील असते. आणि त्यामुळे येणारेही, अतिवृष्टीने येणारेही जे अनेक प्रश्न असतात ते असतात. तर याचं देखील चित्रण मराठी साहित्यात खूप चांगलं आहे. आत्ताचा तरुण पिढीचा खूप चांगला दमदार कवी आहे ठाण्याचा गीतेश शिंदे. गीतेश हा आमचा कविमित्र आणि त्याची एक निमित्त मात्र या संग्रहातली कविता मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्हाला करेक्ट कळेल. इतकी छान कविता आहे, मला फार आवडते. कोरड्या आभाळाची कोरडी कहाणी, आभाळाने कुणाकडे मागावं पाणी. कोरड्या आभाळाची कोरडी कहाणी, आभाळाने कुणाकडे मागावं पाणी. सुकल्या तळ्याचा आटलाय पान्हा, दूध नाही तिथे कसं येईल लोणी. मुरदाड आकाश वाहे ढगांची ही प्रेत, वाटतात खोटी सारी पावसाची गाणी. तहानेने व्याकुळला डोईवरचा हंडा, रित्या रित्या विहिरीगत रीती जिंदगानी. आभाळाच्या पाण्यालाही लागले ग्रहण, आभाळाच्या पाण्यालाही लागले ग्रहण. अंधारल्या दाही दिशा उजाडावं कोणी. झिजल्या निजल्या साऱ्या पंढरीच्या वाटा, झिजल्या निजल्या साऱ्या पंढरीच्या वाटा. विटेवर उभा त्याची मुकी झाली वाणी, त्याची मुकी झाली वाणी. क्या बात आहे. हे जे संवेदन आहे, इथे ढगांची प्रेत कविता कवीला दिसतात. क्या बात आहे. हे जे संवेदन आहे, इथे ढगांची प्रेत कवीला दिसतात. पावसाची गाणी खोटी वाटतात, पण मला वाटतं की तरी देखील पाऊस हा कुठेतरी सच्चा असतो, खरा असतो आणि किंबहुना पाऊस हा अनित्य असतो. हे देखील आपल्या आयुष्याच्या एकंदर सगळ्या बाकी धाटणीला अनुसरूनच आहे असं म्हणायला करता हरकत नाही. म्हणजे उन्हाळा जितका शाश्वत असतो तितका पावसाळा नसतो आणि म्हणूनच तेच त्याचं सौंदर्य आहे, तेच त्याचं आव्हान देखील आहे. आणि गीतेशच्या या पावसाच्या अभावाच्या कवितेनंतर मला माझंच एक गाणं आठवतं आहे, खूप जुनं, म्हणजे मिसलेली कविता, ती सुरांसकट आलेली. त्यात आता हा पाऊस बाहेर कसा थांबला आहे तसं नव्हतं, त्याच्यात खूप जोरात पाऊस पडत होता. आणि इतका जोरात पाऊस की वाराही नाही, सावल्यांचा खेळ नाही, मेघांचा मेळ नाही, फक्त कोसळणं. आणि मग त्यामध्येही ना मन तसंच जणू पावसाचा अभाव आहे असंच काहीतरी मनाला वाटायला लागतं. अशा मूडमध्ये मी कधीतरी पूर्वी लिहिले असणार, खूपच पूर्वी, मला वाटतं अगदी मी 25च्याही आत असेल वर्षांच्या. आणि कुठे गायली वगैरे नाही आहे, रेकॉर्ड नाही केली, बघू कधीतरी करू, पण आज सहज गातो आपल्या बुक ब्रोच्या सगळ्या दर्शकांसाठी. नाही गंध मातीचा, माग मुसना वाऱ्याचा, नाही सावल्यांचा खेळ, नाही मेघांचाही मेळ, फक्त कोसळणे आहे. अशा पावसाला काय नाव देऊ सांग, अशा पावसाला काय नाव देऊ. फक्त कोसळणे आहे त्याला ठाऊक तेवढे, नाही दया नाही माया, दुःख आभाळा एवढे. वळचणीत एकल्या मला अडवीत आहे, अशा पावसाला काय नाव देऊ. काळवंडलेली रात्र माझ्या पुढ्यात थांबते, माझ्या गीतातले शब्द थोडे उधार मागते. काय सांगू तिला सांग माझा मला नाही थांग, माझ्या आयुष्याचे गाणे ज्याने चोरलेले आहे. अशा पावसाला काय नाव देऊ. साऱ्या दिशामुख झाल्या नाही तरंग पाण्यात, साऱ्या
दिशामुख झाल्या नाही तरंग पाण्यात, आणि अर्थाची पालवी रुजू पाहते शब्दात, पण आधाराचा देठ, पण आधाराचा देठ ज्याने तोडलेला आहे, अशा पावसाला काय नाव देऊ सांग. नाही गंध मातीचा, माग मुसना वाऱ्याचा, नाही सावल्यांचा खेळ, नाही मेघांचाही मेळ, फक्त कोसळणे आहे, अशा पावसाला काय नाव देऊ सांग. आता हा पाऊस थांबलाय मागे, आणि वरती मात्र ढग मला दिसत आहेत, काळे जांभळे छान. आणि एक कविता आठवते आमची, दिल्लीची मैत्रीण आहे सुचेता अभ्यंकर म्हणून, तिची मंत्रमुग्ध असं शीर्षक आहे. दुरुनी दिसले मेघ जांभळे मंतरलेल्या रानी, दुरुनी दिसले मेघ जांभळे मंतरलेल्या रानी, हाक तुझी चाहूल अधांतरी ऐकू येई रानी. आकाशाचा छेद घेतसे शुभ्र खगांची माला, तशी तुझी आठवण फुलणारी तप्त केशरी ज्वाला. वेड पांघरुनी मेघ चालले अलौकिकाच्या गावा, वेड पांघरुनी मेघ चालले अलौकिकाच्या गावा, तिकडून वारा गंध आणितो तुझा मुक्त मारवा. कधी तुझा आभास बावरा लख उन्हात तळपतो, अंतरलेला मंत्रमुग्ध मी तुझ्यात क्षण विरघळतो. कुठेच नाही मला दिशा मी मेघराज स्वप्नांचा, तुझ्या उशाशी प्रयत्न करतो पुन्हा पुन्हा जगण्याचा, पुन्हा पुन्हा जगण्याचा. सुंदर कविता आहे, दोन करण्यासाठी मला ही आवडली आहे. एक म्हणजे कवयित्री असून तिने पुरुषाचं संवेदन मांडलं आहे, आणि क्रॉसिंग द जेंडर फॉर एनी ऑथर इज नॉट व्हेरी इझी. आणि दुसरं मला असं वाटतं त्यातलं एखादी ओळ असते ना, ती त्या कवितेच्या संदर्भाच्या पलीकडे खूप वर उंचावत जाते. तशी आत एक ओळ आहे, आणि ती अशी आहे की वेड पांघरुनी मेघ चालले अलौकिकाच्या गावा. फार छान. म्हणजे खरंच पावसाळ्यातले ते काळे निळे जांभळे कधीकधी पांढरे देखील ढग अलौकिकाच्या गावाला जात आहेत असंच वाटतं. आणि असं वाटतं त्यांना सांगावंसं की तिथला थोडासा तो परातत्वाचा अंश आमच्यापर्यंतही पोचवा ना यार. माझ्या वा म्हणताना या सदरामध्ये मी गारवावर लिहिला होता लेख, आणि त्यावेळी एकूण पावसावरच खरं मी लिहित होतो. त्यातला शेवटचा एक भाग आज ऐकवतो, वाचून दाखवतो मी लिहिलेला. आणि इथेच मला वाटतं आपण बुकब्रोचा आजचा भाग थांबूया. मागे पक्षी हे करायला लागलेत, आणि पुन्हा सुंदर हलका का असे ना पाऊस पडायला लागलेला मला दिसतोय. तुम्हाला नंतर दाखवतो. का कुणास ठाऊक, पण स्पॅनिश कवीची बोर्हेजची कविता मला गारवानंतर आठवते. द रेन इज वन थिंग दॅट नो डाऊट हॅपन्ड इन द पास्ट, असं बोर्हेज म्हणतो. आणि किती खरं आहे नाही, पावसासोबत सारा आपला भूतकाळ कसा जिवंत होतो. आणि मग कवितेअंती बोर्हेजला आठवतो त्याच्या वडिलांचा आवाज. आफ्टरनून ब्रिंग्स मी अ व्हॉइस, अ लॉंग्ड फॉर व्हॉइस ऑफ माय फादर हू इज रिटर्निंग अँड हॅज नॉट डाईड. दुपार, ही पावसाळी दुपार समोर आणते मला हवा हवासा सूर, माझ्या कधीच न मेलेल्या सदा परतून येणाऱ्या वडिलांचा सूर. आणि मग जाणवतं की गारवामधल्या उन्हाळ मुलाला हा वडिलांचा सूर हवा होता का काय. पाऊस हे असं करतो, आणि मग काहीचं काही आठवत राहतं. लिहिता नाही मग वेगळं सुचतं. देवदत्त पटनायकाच्या जयमध्ये म्हटलं आहे, आणि त्याचा अनुवाद मराठीत सघन केला आहे तो अभय सदावर्ते यांनी. ते लिहितात, पृथ्वीवर सलग 14 वर्षे दुष्काळ पडला. सरस्वती नदी आटून अदृश्य झाली. अखेरीस एकदाचा पाऊस पडला, आणि मग कोळणीच्या मुलाने व्यासाने जे ज्ञान विखरून पडलं होतं ते एकवटलं, आणि महाभारत साकार झालं. व्यासमुनींनाही साक्षात सर्जनाचा शकून देणारा हा पाऊस. त्याचं मोठेपण हे त्या सर्जनाच्या कळा मानवी मनाला देण्यातच आहे. बोर्हेज ते बोरकर ते सौमित्र यांचा पावसाचा शब्दपदन्यासही त्या सर्जनाचं रूप. मग त्या पावसात रोमॅन्टिक अस्तित्ववादी हे टॅग्स पुसले जातात. यमकांची गणितं वाहून जातात. मागे अनाहत सूर असतो, पुढे सौमित्रचं असं गहिरं गाणं असतं.
आणि मधोमध तुमचं आमचं सर्जक प्रेम असतं. पावसाची आणि पावसाळी गाण्या कवितेची तीच अंतिम फलश्रुती असते.